जी लंके यांच्या प्रचाराच्या निमित्तानं ब्राह्मणी येथे होत असलेल्या सभेसाठी आपल्याला मार्गदर्शन करून गेले आपले लोकप्रिय आमदार माननीय प्राजक्त तनपुरे, आताच यांनी सुंदर भाषण ते केलं अशा श्रीमती प्रबोधिताई बोगरे, माननीय मोपटे गुरुजी, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयंत वाघ, बाळासाहेब अडाव, आपल्या तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र बांदकर, मिराजी भुसे, भारती तरटे, प्राध्यापक प्रशांत पवार, युवराज पवार, राजन शेटे, डॉक्टरजी मेघे, उपस्थित असलेली सर्व आपले कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्व ब्राह्मणी आणि परिसरातील मतदार बंधू भगिनी, आपल्या सगळ्यांना 13 तारखेला लोकसभेचं मतदान करायचं आहे. ते मतदान आपण सर्वांनी आघाडीचे उमेदवार, महाविकास आघाडीचे उमेदवार, राष्ट्रवादीच्या पवार साहेबांचे, शरदचंद्रजी पवार साहेबांचे उमेदवार निलेश लंके, त्यांची तुतारीचं चिन्ह, यांना मतदान करावं ही विनंती करायला मुद्दाम आम्ही सगळेजण आलेलो आहोत. एकंदर 13 तारखेला हे मतदान आहे. 2 फेज आपल्या संपलेले आहेत. विदर्भातल्या आणि मराठवाड्याचा काही भाग, अशा 2 फेज आपल्या संपल्या. 13 लोकसभेचे मतदान झालेले आहेत. एकंदर महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या राज्यात एकाच फेज मध्ये निवडणुका झाल्यात. एकाच दिवसात सगळं राज्य संपलंय. महाराष्ट्र मात्र 5 वेळेस तुकडे पाडले त्याचे. याचं कारण काय? इथून प्रश्न सुरू होत. याचं कारणच एवढं की निवडणूक आयोग तर दबावाखाली आहे. पूर्वी सेशनचा काळ जुन्या माणसाला आठवतो, चहा प्यायला माणसं घाबरत होते, लग्नात फेटा मानत नव्हते, सेशनला घाबरायचे. एक धाक होता निवडणूक आयोग म्हणून. आताचं निवडणूक आयोग हे पूर्णपणे केंद्र सरकार म्हणजे मोदी सरकारच्या जे सांगेल तसं वागणार आहे हे सिद्ध करणारी गोष्ट आहे. 5 फेज मध्ये निवडणुका ठेवल्या. रोज मोदी महाराष्ट्रात फिरतायत, अमित शहा फिरतायत, आणखी 4-5 जण फिरतायत, सभांचा धुमाकूळ घालतायत, खुर्च्या मोकळ्या. कारण त्यांना कळालेलं आहे की महाराष्ट्रामध्ये वातावरण काय अनुकूल नाही आणि म्हणून त्यांना वेळ मिळावा, सभा करता यावा, याच्याकरता 5 फेज मध्ये निवडणूक आहे. आणि हे निवडणूक आयोग स्वतःची स्वायत्त संस्था असताना सुद्धा अशा पद्धतीने वागतं हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्या 13 लोकसभांची निवडणुका झालेल्या, आता मतदान झालेले आहे. गडकरी लोकप्रिय आहे माहिती आपल्या सगळ्यात, तो मला पण तो फाईट मध्ये हे माहीत झालं असं तुम्हाला. याला कारणच असं की गडकरी असतील, ते लोकप्रियता त्यांची आहे, 4 काम त्यांनी चांगली केलेली आहेत, परंतु लोकांची मानसिकता वरपासून बदललेली आहे. धर्माच्या नावाखाली फसायचं 2 वेळेस फसले लोक, आता धर्माच्या नावाखाली फसणार नाही. लोक आता प्रश्न विचारायला लागले की रोजगाराचं काय करणार तरुणांच्या, तुम्ही महागाईचं काय करणार आहे, माणसामध्ये फक्त फूटच करणार का? किती अत्याचार अनेक ठिकाणी चाललेले आहेत. मणिपूरमध्ये आदिवासी महिलांना अक्षरशः त्यांच्यावर ज्या पद्धतीचे अत्याचार झाले सांगावं वाटत नाही, इतक्या वाईट पद्धतीनं. पंतप्रधान बोलायला तयार नाही. आमच्या पहिलवान मुली गोल्ड मेडल मिळवल्या ऑलिम्पिकच्या, काय तक्रार केली, किती वाईट तक्रार आहे. त्यांना घसरत ओढून रस्त्याने ओढून नेलं, त्यांना घसरत आणि जेलमध्ये टाकलं. आणि तो खासदार मोकाट फिरतोय, त्याच्या पोराला आता तिकीट दिलंय. बोलले का मोदी काही? आता बंगलोरमध्ये एक परत घडलंय काही ते प्रकरण, आणि त्याचा पाठिंबा मोदींचा. शेतकरी आंदोलन करताय तर शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये खिळे नाही, पुरेपूर खिळे ठोकले होते, ब्रॅकेटिंग केले होते, अश्रुधूर, गोळ्यांचा मारा त्या शेतकऱ्याचे आंदोलन मोडण्याकरता केला. हे मोदी सरकार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी, महागाई प्रचंड वाढून गेली, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. याच्यावर बोलायला मोदी बोलतात, भाषण करतात. काय भाषण करतात तुम्ही पाहिले का, ऐकले का? आता बोलले का बेरोजगाराचं काय करणार, महागाईचं काय करणार, देश कसा एक सण ठेवणार, कसं सगळ्यांनी बंधू भावानं राहिलं पाहिजे, याच्यावर एक शब्द बोलत नाही. पंतप्रधानाचं भाषण कधीही असं असलं पाहिजे की त्यांनी
गेल्या 10 वर्षात आम्ही काय काम केलं, पुढच्या 5 वर्षात काय करणार हे सांगणारं भाषण पाहिजे. जनरल मीटिंग सारखं आहे ते, त्याच्यावर भाषण आहे का त्यांचं? त्याला कुठं मंगळसूत्र बोलतंय, कुठं हिंदू मुस्लिम बोलतोय, कुठं काय बोलतोय. परवा तर शरद पवारांना भटकता आत्मा काय असा शब्द वापरला होईल. भटकता आत्मा माहिती का तुम्हाला? ज्याला मोक्ष मिळत नाही आणि तो म्हणजे आपण नाही का म्हणजे तो भटकत राहतो असा. म्हणजे आता इतकं वाईट शब्द, तो सगळ्यात वाईट शब्द वापरला होता आपल्यात, कुणी कोणाला वापरत नाही, तो शरद पवारांना वापरला. म्हणजे हे मतपरंपरा त्यांची ही लेवल चाललेली आपल्या सगळ्यांना दिसते. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मोदी या नावाचा सुद्धा किटकारा लोकांना आलाय. खरं सांगतो, भाजप बद्दल अजिबात आता कोणतीच अनुकूलता देशामध्ये नाही राहिली. आणि त्यामुळे या 13 जागा जिंकल्या, क्वचित एखाद्या ठिकाणी भाजप आलं तर येईल, बाकी परिस्थिती नाही अशी परिस्थिती झालेली आहे, हे तुम्हाला सांगतोय. आणि म्हणून आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये आपले उमेदवार एकच मानतात, त्यांना अजून कळालंच नाही काही. ते सांगत असतात का मोदींना मत द्या. मोदींचं नाव मत का मागतात? मागितले तुम्ही मागच्या वेळेस, आता मोदींच्या नावावर का मागताय? आता अजूनही काय गरज असती? स्वतःच कर्तृत्व का सांगत नाही? तुम्ही 5 वर्ष खासदार होते. 5 वर्षामध्ये 2 ठिकाणी काम त्यांना महत्वाचं असतं. एक, देश पातळीला तुम्ही दिल्लीला गेले, सभागृहात आहात. दुसरं, तुम्ही खाली आपल्या लोकांचं प्रतिनिधित्व करता. तुमचं काम काय? इथे खाली आपण पाहतो की त्यांचा संपर्क नाही, कोणाशी नीट बोलणं नाही, फोन घेणं नाही, बोललं तरी ते वडीलधार पाहायचं नाही, आरेकारेचा कार्यक्रम सगळा. ही परिस्थिती. त्याच्यातून मग आता साखर वाटायला निघाले. ते एक ठिकाणी कोणतरी म्हणे असं म्हणत होते की त्याला किती साखर वाटायला काही करा, यांची शब्द वाकडेच म्हणे. म्हणजे लोकांना परत असतं पाठीमागून कार्यक्रम. ही स्टाईल बरं का, त्यांच्या स्टाईल ही शब्द आम्ही वापरू शकत नाही, आमच्या संवाद नाही. ही पद्धत त्यांची. तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना ठीक आहे, तुम्ही आले निवडून, किती उड्या मारीत आले, म्हणजे त्यांच्या उड्या इतक्या आहेत, एका मागे एक पटापट सत्ता बदलली का उडी मारली, सत्ता बदलली का उडी मारली, असं करीत आले भाजपमध्ये. परंतु 5 वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही काय केलं? युवकांकरता काय केलं? शेतकऱ्याकरता काय केलं? बेरोजगार जो आहे त्याच्याकरता काय केलं? महागाई कमी व्हावं म्हणून काय केलं? शेतकऱ्याचे प्रश्न तिथं सोडवण्या काही आंदोलन, हे सर्व काही तुम्ही केलं का? तुम्हाला लक्षात येईल काहीही केलं नाही. आपल्याला दिसून येईल की कोणतीही गोष्ट झालेली, तुम्हाला कोणतंच काम ते संपर्क किंवा लोकांच्या हिताची कोणतीही गोष्ट केलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. मग दिल्लीत तरी काय केलं? तुम्ही इथं काही केलं नाही, दिल्लीत तरी काय केलं? दिल्लीत कधी सभागृहामध्ये तुमच्या शेतकऱ्याचे प्रश्न मांडताना दिसले का? ते किती महत्वाचे प्रश्न, अलीकडचे प्रश्न, 5 वर्षाचं सोडून द्या. कांद्याचा प्रश्न, छोटा शेतकरी कांदा उत्पादक असतो, त्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा निर्यात बंदी केली तुम्ही. निर्यात बंदी केली. मला सांगा की त्या निर्यात बंदीमुळे कांद्याचे बाजार पडले, शेतकऱ्याचं वाटोळं झालं. तुम्ही काय केलं? मधून येऊन सांगितलं एकदा का आता निर्यात बंदी उठवली, निर्यात बंदी उठवली. उठली का निर्यात बंदी? निर्यात बंदी उठलेली नाही. 2दा झाला बरं कार्यक्रम निर्यात बंदी उठल्याचा. सरकारने घेतले एकदा तर निर्यात बंदी उठली म्हणून. आणि निर्यात बंदी उठली गुजरात मधली. गुजरात मधला कांदा परदेशात पाठवायला एका व्यापाऱ्याला परवानगी दिली, बाकी शेतकऱ्याकरता नाही. बातम्या मात्र मोठ्या झाल्या. साखरेला निर्यात बंदी, इथेनॉल सुद्धा तयार करायला बंदी. इकडं ऊसाच्या शेतकऱ्याला मारून टाकलं. यांनी एक शब्द बोललेले आपल्याला दिसणार नाही. शेतकऱ्याच्या प्रश्नावर नाही, युवकाच्या प्रश्नावर नाही, महागाईवर बोललेलं नाही. नेमके दिल्लीत जाऊन करता काय? ना मतदारसंघात तुम्ही, ना दिल्लीच्या सभागृहात असता कुठे? आपले खासदार 5 वर्ष होते कुठे? याचा शोध घ्यायला हरकत नाही तुम्ही सगळ्यांनी. तुम्ही पैशावाले, खूप चांगलं तुमचं सत्ता आहे, पैसा आहे, फक्त तुम्हाला खासदारकी मजा हजा करण्याकरता पाहिजे, याच्यापेक्षा वेगळा काहीच नाही, हे तुम्हाला सांगतो. हे तुमचं आमचं प्रतिनिधित्व करू शकत नाही, सर्वसामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करू शकत नाही, असे डॉक्टर सुजय विखे हे आहेत. ही वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. म्हणून लोकप्रतिनिधी मधून सुद्धा पूर्णपणे नापास असा शब्द वापरला. नापास आहे तुम्ही. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही नापास झालेले आहात. आणि तुम्हाला यावेळेस
आता पुन्हा संधी नाही हे सांगण्याची वेळ आली आहे. 13 तारखेला हे सगळं मतदारांना तुम्हाला सगळ्यांना सांगायचं. दुसरी गोष्ट लक्षात घ्या की हा तर लंके आहेत, निलेश लंके सामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा पोरग आहे, परिस्थिती फार गरिबीची अडचणीची, ते फार दुष्काळी भागातला, परंतु एक धडपडणारं पोरग जेव्हा काम करतं, लोकांकरता जीव काढून काम करतं, आंदोलन करतं. कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी केलेलं काम हे उल्लेखनीय महाराष्ट्रामध्ये ठरलंय. म्हणजे ज्या वेळेस अशी परिस्थिती होती की कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांना सांगायचे की जेवण सुद्धा नवरा कोरोनानं आजारी, त्याच्या खोलीत ताट असं लाकडं ढकलून द्यायचे लोक ताठीनं, बाई तिची बायको, बरोबर आहे ना. त्यावेळेस एखाद्यानं 1000 माणसांचं हॉस्पिटल रुग्णालय सुरू करावा, त्यांच्यामध्येच राहावं, ही आश्चर्य गोष्ट आहे. खरं सांगतो, कोणाचं धाडस होणार नाही. त्यांच्या औषधाची काळजी घ्यावं, त्यांच्या जेवणाची काळजी घ्यावं, एवढ्या गोष्टीला सुद्धा 100 मार्क दिले पाहिजे. तुम्ही सांगतो लोकप्रतिनिधी म्हणून 100 मार्क द्यावा अशी परिस्थिती नाही करू शकलो कुणी, तर त्याने करण्याचा प्रयत्न केला. धाडस आहे त्याच्यामध्ये, जीवावर बेतणाऱ्या गोष्टी आहे. मग आपला लोकप्रतिनिधी खरा कोण? मी 2 आपल्या सगळ्यांना सांगेल की निलेश लंके सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा जेव्हा धडपडणारा असतो, कर्तृत्वान असतो, त्यावेळेस तुम्ही आम्ही पाठीशी उभं राहिलं पाहिजे. नाही तर फक्त गरीबाच्या पोरांनी सर्वसामान्य पोरांनी चहा वाटायचाच कार्यक्रम करावा अशीच अपेक्षा असेल तर मग वेगळं करायला हरकत नाही. आपण आपल्या कुटुंबातले मुलं कधी संधी मिळेल त्यांना आता ती दिली पाहिजे. आपण कर्तृत्वान पोरग आहे ना, संधी दिली पाहिजे, बिघडत नाही काही. चला तर गरीब परिस्थितीला असेल आणि ते सिद्ध करण्याची वेळ तुमच्यावर या निमित्तानं आलेली आहे. तुम्हाला आणखी खूप गोष्टी आहेत. तर काय सांगितलं, तुमचा राहुरी कारखान्याच्या बाबतीत गणेश कारखाना सुद्धा राहुरी कारखाना दोन्ही कारखाने चालवायला गेले आणि मोठ्या सभेमध्ये सांगायचे का आम्ही 3 कारखाने आमच्या प्रवर आहे, आमच्याकडे राहुरी आहे, आमच्याकडे गणेश आहे. रोप जोरात गणेश कारखाना हा 8 वर्ष त्यांच्याकडे होता. 8 वर्ष त्यांच्याकडे होता. बिलकुल धड चालवला नाही, नीट गाळप कधी केलं नाही. तिथला पेट्रोल पंप सुद्धा प्रवरेल दिला. तिथले प्रवरेचे कामगार आणि माझ्या राहुरी इकडचे बस न यायचे कामगार ते काही वेळेस कारखाना चालवायचे. तिथला एमडी सुद्धा नव्हता. इथं सुद्धा एमडी कोणतरी दुसराच केला, त्यांना पीएल एमडी केलं होतं राहुरीला. तिथल्या एमडीला काढून टाकलं होतं, काहीच नाही. आणि लोकांची नाराजी झाली. काही निमित्तानं माझ्याशी संपर्क आला एका मार्केट कमिटीच्या इलेक्शनच्या निमित्तानं. आम्हाला कुठं दुसरीकडे बोटं घालायची सवय नाही, खरं तुम्हाला माहिती. आम्ही आमचं चांगलं चालवायचं ही परिस्थिती पद्धत असते. तिथे आम्ही कारखान्यात चालवायला घेतला, तो लोकांनी दिला ताब्यात. आम्ही तिथलेच संचालक मंडळ, तिथलेच अधिकारी सगळ्यांना विश्वासात घेतलं, त्यांना चालवायला लावला. ऊसाची मोळी टाकली, शेवटपर्यंत कारखाना सुरळीत चालला, अजिबात अडचण आली. गणेश कारखान्याचा समारोहाचा कार्यक्रम एवढा मोठा आनंदाने केला लोकांनी, वर्गणी काढून शेतकऱ्यांनी आमचा सत्काराचा कार्यक्रम केला समारोहाचा, का तुम्ही चालवला म्हणून. आम्हाला कर्जाच्या अडचणी होत्या, कर्ज मिळू दिले नाही. आम्हाला 5-7 ठिकाणी वाईट केसेस त्याच्यामध्ये टाकण्यात गेली का अडचणी येण्याकरता. तर या सगळ्यातून मार्ग काढून तो कारखाना मात्र चांगला चालला. याचा अर्थ एकच, तुमचा हेतू कसा आहे याला महत्व असतं. तुमचा हेतू जर चांगला असेल तर चांगलं होतं, तुमचं हेतूच वाईट असलं तर चांगलं व्हायचं. आता राहुरी सुद्धा चालवायला घेतला, तिथले काय अवस्था ते राहुरीची. तिथल्या तर बऱ्याच गोष्टी तर जमिनी विकल्या असं म्हणतात, एक मिल विकून टाकली असं म्हणतायत लोक. सांगतायत असं काहीतरी मिल विकली, जमीन विकली, तिथं त्यांचा पीए एमडी झाला. ते शिक्षण संस्था त्याचं काय होतं भानगड, सगळे आयुर्वेदिक कॉलेज त्याचं कुठं कोण चालवतंय सध्या, काय करतंय. तेव्हा लक्षात घ्या, माणसं हॉस्पिटल, सगळ्यात सुंदर हॉस्पिटल, मोठं हॉस्पिटल संस्थांना सुरू केलं होतं, कसं बंद पाडलं गेलं हे सुद्धा समजून घ्या. त्याच पद्धतीने गणेश कारखान्यात बंद पाडायचा कार्यक्रम, त्याच पद्धतीने राहुरीचे वाताहत करण्याचा कार्यक्रम, याला पूर्ण जबाबदार हे विखे मंडळी हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही. कारण यांचे हेतू जनतेच्या बाबतीत चांगले नाही. यांना लोक गरीब ठेवायचे, अडचणीत ठेवायचे, पिचून टाकायचे आणि मग त्यांच्याकडून दहशतीनं मतं मागायची, ही पद्धत त्यांची. आणि म्हणून आपण राहुरी कारखान्यात फार बोलता येण्यासारखं आहे, परंतु
त्या हेतून तिने चालवला तो आणि त्या ट्रस्टचा वापर त्यांचा चाललेला आहे हे पाहिल्यानंतर अशा लोकांना पाठिंबा देणं, त्यांना मतदान करणं राहुरी तालुक्याला शोभणार नाही. तुम्हाला सांगतो, सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे लंकेला. यांना मजा हजा करण्याकरता खासदारकी पाहिजे, त्यांना मतदान बिलकुल नाही झालं पाहिजे. ठीक आहे, जनतेच्या प्रश्नाशी निगडीत नाही, सर्वसामान्यांच्या प्रश्नाशी निगडीत नाही. यांना सत्ता यांच्याजवळ, सत्तेचा प्रचंडपणे गर्व त्यांना झालेला आहे, सत्तेचा दर्प त्यांना झालेला आहे. तसाच पैसा प्रचंड आहे, त्याचा उपयोग कसा करायचा याचा उद्योग चाललेले आहेत. पैशांना विकले जाणारा ही जनता नाही, सर्वसामान्य जनता नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भक्कमपणे लंकेच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. ब्राह्मणींचा आमचा संबंध भरपूर जास्त आहे, मला माहिती. तुम्ही सगळ्या मंडळीचा संबंध होतो आहे. आम्ही आपलं व्यवस्थित चालवणारे घट्ट्या संसारवाले माणसं आहे आम्ही. पण याच्यात एकच आहे का, तुम्ही पहा, एक हेतू प्रामाणिक असतो. जे करायचं ते जे ठरवलं त्या पद्धतीनं, जमलं तर आणखी चांगलं करता आलं तर आणखी चांगलं करायचं. 1811 सरळ तुमच्यापर्यंत नेऊन पोहोचवले त्यांना, म्हणजे त्यावेळेवर किती वर्षापूर्वी. हे याचं कारण असं का आपला हेतू प्रामाणिक आहे. आणि हेतू प्रामाणिक असतात तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. ज्यांचा हेतू प्रामाणिक नाही, लोकहिताचा नाही, त्यांच्या पाठीशी बिलकुल उभं राहिले पाहिजे. ब्राह्मणीवाले तुम्ही 70-80% मतं देणार आहे मला माहिती. तुम्ही प्राजक्त सारख्या चांगल्या तरुण होतकरू मुलाला खूप चांगली संधी दिली, याचा आनंद मला आहे. तुम्हाला आणखी काम करावं लागणार आहे. उरलेल्या दिवसामध्ये गावोगाव नातेवाईक, पाहुणे मंडळी, ताईनं खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. प्रभावतीताई हा त्या राजकीय घराण्यातल्या दोन्ही बाजूला, माहेर आणि सासर. सक्षम न्यूज 24.